नाही नाही, सगळे आमदार होते, मागे पुढे झाले, जेवायला सगळे हजर होते. सर, एकूण तुम्ही जो आरोप केलेला आहे तुकाराम मुंडे यांच्या प्रकरणामध्ये, या संदर्भात वारंवार सगळेजण तेच सांगतायत की जितेंद्र आव्हाडांकडे काय नेमके पुरावे आहेत, कुठल्या पुराव्याच्या आधारे या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफियांचा आरोप केलेला आहे? पुरावे काय? अख्खा धंदाच बंद पडलाय. ज्या धंद्यातनं करोडो रुपये लोक कमवायचे तो धंदा बंद पडलाय. सगळ्यांची एकत्र मीटिंग होत आहेत. म्हणजे दुधाची लॉबी, माव्याची लॉबी, तांदळाची लॉबी, फार्मास्युटिकल लॉबी, गुटख्याची लॉबी. गुटख्याची लॉबी किती मोठी आहे आणि सगळे एकत्र म्हणून जमा करतायत. त्यात काय मोठे आणि महाराष्ट्रात घडलंय पूर्वी. आंतरराष्ट्रीय स्तरने हे तुम्ही लावलेली बातमी म्हटलं. मी फक्त म्हटलं की असे असे पैसे जमा होत आहेत, त्यांची ट्रान्सफर कर. नाही नाही, मुख्यमंत्र्यांना काय असं गरज वाटत नाही कोणाशी बोलायची आणि माझी काही इच्छा पण नसते. मला एवढं अमानवी काय कळत नाही. लोकांची काय डोकी फिरली आहेत का काय झालंय. मागच्या 2-3 दिवसातल्या हत्या बघितल्यानंतर स्वतःलाच भीती वाटायला लागते की झालं काय चालू आहे. ते लग्न काय ठरतं, तो बिचारा त्या पोरीचे लाड काय करतो, ती पोरगी प्रिय करायला काय बोलवते, नंतर त्याला मारून काय टाकते. ट्रेनचा दरवाजा उघडणार नाही म्हणून एक संतप्त तरुण येतो, चाकू टाकतो, मारून टाकतो. असं म्हणजे काय विचित्र प्रकार आहे तो. 2800 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आणि ओपन भ्रष्टाचार. ओपन भ्रष्टाचार. मालक म्हणतो मला 28 एकर द्या, कोर्टात तसं लिहून देतो काही वर्षापूर्वी. त्याला 28 एकर जमिनी द्यायला वन खातं तयार होत नाही. लढाई वन खात्याची असते आणि अचानक वन खाते इथे सगळं झाल्यानंतर लॉ अँड ज्युडिशियरीमध्ये कायद्या आणि ह्याच्यामध्ये परमिशन मागायला जाते. तर कायद्याचा जो सेक्रेटरी कोण आहे काय आहे त्यांनी फाईलच लंबी करून टाकली. फाईल गहाळ. म्हणजे गणेश नायकांनी पैसे खाल्ले असं माझं मत नाही, पण शेवटी वन खात्याने लोचा केला ना. वन खातं जर सुप्रीम कोर्टात व्यवस्थित वेळेत केलं असतं तर महानगरपालिकेच्या तकलादू महानगरपालिकेची सेटिंग करून महानगरपालिकेला पुढे पाठवून वन खात्याला मागे थांबवून ह्या सगळा घोटाळा करून घेतला. वन खात्याला थांबवण्याचा जो श्लाघ्य घाणेरडा प्रयत्न थांबवण्यात आलं तो कोणी केला? लॉ अँड ज्युडिशियरी सेक्रेटरी. याच्यावर इन्क्वायरी लावा की फाईल केली का नाही क्लिअर. याच्यात गणेश नाईक दोषी पण आहेत आणि निर्दोष पण. गणेश नाईकांनी स्पष्टता द्यावी. नरेंद्र मिंटांवर देखील अशाच पद्धतीचे आरोप आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी केलेले पाहायला मिळाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात असं आलंय आदिवासींच्या जमिनी लाटल्याचा आरोप थेट झालेला. आदिवासीच्या जमिनी लाटल्या जात आहेत, सगळं होत आहे. मी वारंवार येऊर नावाचा आमचा जो भाग आहे त्याचा आरोप करतोय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की वन मॅन इन्क्वायरी कमिशन मागच्या अधिवेशनात 2 अधिवेशनापूर्वी सांगितलेलं. काय इन्क्वायरी काय होत नाही, काय चालत नाही. बिंदास आदिवासींना मारतायत, बाहेर काढतायत, जमिनी ताब्यात घेत आहेत. काही फरक पडत नाहीये. लोकांच्या मनातली भीतीच नाहीशी केली आहे गव्हर्नमेंटने. संजय पाटलांचं म्हणणं माझ्या विरोधात आंदोलन केलं तुम्ही बॉम्ब टाकले. संजय राऊतांचं पत्र आहे ते त्यांना बाबा कोण बॉम्ब आणून देणार आहे. ॲटम बॉम्ब आहे, न्यूक्लिअर बॉम्ब आहे, हायड्रोजन बॉम्ब आहे, मला काय माहिती. ते त्यांनाच विचारा. काम केलंय त्यांनी. नाही माझ्यासोबत काम केलं पण त्यांच्याकडे बॉम्बिंग आहे ते मला माहिती. नाही ना बाबा, ते बॉम्ब बीम असेल तर मला काही विचारत नका. मी अनभित नाही. मी गांधीवादी माणूस आहे. मी असले बॉम्ब बीम बनले की मी घाबरून पळून जातो. फक्त बॉम्ब कुठलाही तपासायला पाहिजे. हायड्रोजन, न्यूक्लिअर, कुठला बॉम्ब त्याला त्याची माहिती घेऊन मला सांगा. इसके पहले अगर सड़कों पे आके घूमती तो ये हाल बम्बई के नहीं है. उसके साथ वो ऊपर वाले ने दे दिया प्रूफ. ए भाई ये देख क्या हो गया तुम्हारे बम्बई में. साजिश के तहत किया गया. अच्छा वो मरता भी तो बोलती साजिश है. सगळे आमदार उपस्थित होते. सगळे एक दुसऱ्यांच्या टचमध्ये होते. त्यामुळे काही असं तुम्ही लगेच
आमदार अनुपस्थित ऑपरेशन कोल्हा होणार, कारण का आता टायगर बिगर ते गेले, आता कोल्हाच राहिलाय फक्त. आता ऑपरेशन कोल्हा होणार, तर ऑपरेशन कोल्हा बिल्ला काय होत. मेला नाही, मेला असतं तर म्हणाले तरी साजिश यांनी स्वतःला मारून घेतलं माझ्या, मला बदनाम करत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.